पण घे ना, उन्हाळ्याचे दिवस आहेत एवढे, बरं वाटेल. मी घेतो नंतर, अजून भरपूर आहे. तू आधी संपव. घे, पी पी पी. त्रास होतोय का ग खूप? जरा काही खाल्लं प्यायलं ना की लगेच पोटात कळ येते रे. फोन वाजतोय, घे बाबा. अरे कामाचं असेल, घे ना. अजिबात नाही. जोपर्यंत तू हे सर्वच संपवत नाही तोपर्यंत मी काहीच करणार नाही. मी इथेच बसून आहे. तुम्ही ना असं वागून खूप आजारी असल्यासारखं भासवताय मला. एवढं काही जीवावर बेतण्यासारखं झालं नाहीये. श्रीवल्ली, असं नाही म्हणायचं आणि असं मनात सुद्धा नाही आणायचं. आता बरं वाटत नाही म्हटल्यावर काळजी करावी लागेल ना, नाहीतर उगाच आम्हाला टेन्शन. मुरगन टेन्शन लेता नाहीये, देताय. आणि एवढी काळजी करू नकोस. ही श्रीवल्ली ज्युनियर KTRचं तोंड बघितल्याशिवाय कुठेही जाणार नाही. झाला सगळा ड्रामा करून झाला. आता सरबत पी. चल, घे 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 घे, पी. पिते ना. निशी, अगं काय झालं? कसले आवाज आहेत? आपल्या घरात काही भूतभीत आलाय का? काय झालं काय? काकू, विचारा जाऊन त्या भूताला. हे छोटी कौशिकी नावाचं भूत आहे ना, कुणाचंही ऐकत नाहीये. अगं भूक लागली असेल तिला. लहान बाळांना भूक लागलेली कळत नाही म्हणून चिडचिड करतात ते. चेतना काकू, तुम्हाला काय वाटतं, मी प्रयत्न केले नसतील का? मग तिला खाऊ घालायचे मी खूप प्रयत्न केले, पण एक घास खाईल तर खरं. काकू, मी आता थकले. मला खूप वैताग आला हिचा आणि मला नाही जमणार आता अजून हिला सांभाळायला. माझे पेशन्स संपले. काकू, तुम्ही एक काम करा ना. काय? तुम्ही हिला सांभाळू शकता. मी? हो, तुम्ही खूप छान सांभाळू शकता. ओके, तुम्ही सांभाळा. मी जाते. बाय. बाय. हिला ना. अगं थांब, मी तारिणीला फोन तर करते. आता घेतलं ना सरबत मी, आता तरी फोन उचल की. मी सांगितलं ना, जोपर्यंत तुला बरं वाटत नाही तोपर्यंत मी काम वगैरे काहीच बघणार नाही. अरे पण काम महत्वाचं नाही का? अगं कौशिकी, त्यांनी एवढी मोठी जबाबदारी तुझ्यावर सोपवली आहे, ती पूर्ण नको का करायला? घे घे, फोन घे आधी. अगं पण घे. बरं ठीक आहे, मी आलोच. केदार, कौशिकी मॅडम लँड झाल्यात आणि त्या खूप चिडल्यात अरे, आणि ते सरळ ऑफिसला येत आहेत. तू प्लीज ऑफिसला येऊ शकतोस का? मला खूप टेन्शन आलंय अरे. श्वेता, शांत हो. हे बघ, मला तिथे येणं पॉसिबल नाही आहे. मला सांग, काय झालंय तिकडे? आज मंत्रिमंडळामध्ये खूप मोठे चेंजेस होणार होते आणि त्याची सगळ्यात पहिला अपडेट आपल्याकडेच आला होता. पण कौशिकी मॅडम फ्लाईटमध्ये असल्यामुळे त्यांचा कॉल लागत नव्हता आणि तो पर्सनल इमर्जन्सीमध्ये बिझी होताच म्हणून तुला डिस्टर्ब नाही केलं. म्हणून बातमी एअर करायची परमिशन मी युवराज सरांकडे मागितलेली, पण त्यांनी वेळेत काहीच डिसिजन दिला नाही अरे. आणि त्यामुळे बातमी एअर करता नाही आली आणि आता आपलं MNN सोडून बाकी सगळ्या न्यूज चॅनल्सवर ही बातमी टेलिकास्ट होते. मुद्दाम केलं युवराजने. आय डोंट नो व्हॉट टू डू. कौशिकी मॅडम खूप अपसेट आहेत. श्वेता, हे बघ, पॅनिक होऊ नकोस, ठीक आहे? ताई पोहोचते ना, मग ती सगळं करेल हँडल. मीनवाईल तू ना मला सगळी डिटेल्स पाठवून ठेव. मी ताईशी बोलून घेतो. ओके, तू प्लीज बोलून घे त्यांच्याशी. तर तुझ्याशिवाय कोणाचंच नाही ऐकणार. काळजी नको करू. काय रे, माझ्यामुळे तुझं काम अडतंय ना? इकडे तिकडे बघू नकोस. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. न्यूज रन का झाली नाहीये? तुला माहिती या सगळ्यामुळे MNN बद्दल काय बोललं जातंय? हा, लँड झाल्यापासून कंटिन्यूस फोन वाजतोय माझा. फोन कॉल, मेसेजेस, फोन स्विच ऑफ करावा लागलाय मला. इरा कशी आहे, जेवले की नाही हे विचारता आलं नाही मला, फक्त तुझ्यामुळे. MNNच्या पर्सनल इश्यूजमुळे आपण बापूराव जामखंड्यांची न्यूज एअर केली नाहीये असं बोललं जात आहे. आता कोणाकोणाला उत्तरं द्यायची आहेत मी, आणि काय काय उत्तरं द्यायची आहेत? अँड ऑल ऑफ दिस इज बिकॉज ऑफ यू. प्लीज ताई, प्लीज, ॲटलीस्ट आता ह्यासाठी तरी मला ब्लेम करू. मी तुला ब्लेम करणार आहे, कारण माझ्या ऍब्सेन्स मध्ये तू डिसिजन घ्यायला हवा होतास आणि तू तो घेतलेला नाहीयेस. मी? हो. कोण आहे मी? इंटर्न. इंटर्न डिसिजन नाही घेऊ शकत. डिसिजन कोण घेतं? तू ना. आणि घेऊ शकतो इंटर्न डिसिजन, पण त्याच्यावर जबाबदारी दिली गेली असेल तर तू कोणावर देऊन गेली होती जबाबदारी? बरं सांग.
केदारवर ना, मग त्याला विचार हे सगळे प्रश्न की तो कुठे गायब झालाय, जबाबदारी झटकून कुठे तोंड लपवून बसलाय, हे केदारला विचार प्लीज. मग केदार, आपण ह्या सगळ्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे. कोणीतरी ऍक्शन घेईल, ह्याची वाट नाही बघू शकत आपण. हो मला कळतंय, पण आपण यात ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व नाही होऊ शकत. आपण आधीच एका मिशनवर आहोत. पण हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. हा खूप मोठा आणि गंभीर मुद्दा आहे. थांबायला हवं, पण आता नाही थांबणार, उलट वाढत जाणार. म्हणजे बापूराव जामखंडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री झाले. ब्लेम गेम खेळू नकोस हं माझ्याशी. केदारने सगळं सांगितलंय मला. तुम्ही आजीची तब्येत बरी नाहीये म्हणून तो तिकडे गेलाय, बरोबर? आणि जाताना त्यांनी सगळी जबाबदारी तुला दिली होती. मग तू न्यूज का नाही एअर केली आहेस? तो माझ्यावर जबाबदारी सोपवून नाही गेला, जबाबदारी झटकून गेला. त्याची इथे गरज असताना सुद्धा तो गेला आणि तू मलाच बोलतेस अजूनही युवराजच वाईट. ठीक आहे ना, कर ना, तू जी काय सेवा करायची ती कर, पण इथे रिस्पॉन्सिबिलिटी होती ना एवढी मोठी. काय गरज काय होती, हाऊस काय होती तिकडे त्या म्हातारीची सेवा करायला जायची? काळजी घेणं ही हाऊस नाहीये, ही जबाबदारी आहे आणि तू सुद्धा घेणं अपेक्षित आहे. कारण बेलसरे फॅमिलीशी तू सुद्धा कनेक्टेड आहेस. तू सुद्धा त्यांच्या फॅमिलीचा भाग आहेस. विसरलायस का? बिनडॉग फॅमिली आहे ती, त्यांच्याशी कनेक्शन ठेवायचंच नाही मला, हे तुझ्यामुळे ठेवावं लागतं. पण ठीक आहे, चल मी माझा संबंध आहे त्यांच्याशी, ठीक आहे. पण म्हणून काय मी पर्सनल रिझन देऊन जबाबदारी झटकून जाऊ? उद्यापासून मी पण देतो कारण, लेट उठलो, गाडी पंक्चर झाली म्हणून नाही आलो, देतो कारण हजाराची. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, दोन्ही मिक्स करू नकोस. आणि मुळात ना स्वतःचं कंपॅरिझन केदारशी करू नकोस. तुला कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये यायचं होतं ना, सगळी कंपनी सांभाळायची होती तुला, बरोबर? एक दिवस मिळाला होता तुला युवराज, एक डिसिजन घ्यायचा होता आणि तोही तू करू शकला नाहीयेस. तू कंपनी सांभाळू शकला नाहीयेस एक दिवस.